नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 37व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. ओंजळीतला पाण्याचा एक एक थेंब ठिपकावा इतक्या संथ गतीने काळ संपत होता. माणसे असे तो त्यांची उपस्थिती जाणवत नाही, पण तो नसला म्हणजे मात्र त्याची अनुपस्थिती विशेषत्वाने जाणवते. हरी, कमळाबाई, प्रल्हाद, मेघश्याम, राघोबा, लीला, मुक्तेश्वर या सर्व निकटवर्ती नातलगांना गिरिजाबाई अहोरात्र घरात असण्याची सवय होती. त्यांना घरात वावरताना पाहण्याची सवय होती. आता मात्र गिरिजाबाईंचे नसणे फार बोचत होते. गावबा तर अनवधानाने आई म्हणून काहीतरी सांगायला जायचा आणि थपकायचा. उद्धवाने मात्र मनावर बराच काबू ठेवला होता. तो अहर्निश नाथांच्या भोवती असायचा. त्यांची मनस्थिती जपण्याचा प्रयत्न करायचा. हल्ली फावल्या वेळात एकनाथ बुद्धिबळाचा डाव मांडून बसायचे आणि मग त्यांचा प्रतिस्पर्धी व्हायचा उद्धव. खेळात तरबेज असलेले नाथ आता मात्र केवळ वेळ घालवण्यापुरताच हा डाव मांडायचे. अर्थात सरशी उद्धवाची व्हायची. नाथ म्हणायचे, बुद्धिबळाचे खेळाकडे तेथे मारिता हत्ती घोडे, मरित्यासी हिंसा न घडे तेने पाडे संग्राम. आणि मग हळखळून हसायचे. क्षणभर का होईना पण महाराजांच्या मनाचा पालट झाला असे उद्धवास वाटायचे. रामायणाची कांडे संपत होती. अध्यायामागून अध्यायाची पुष्पमाला गुंफली जात होती. भक्तिरसाचा पूर ओसंडून वाहत होता. प्रभू रामरायाचे एक एक गुणविशेष नाथ अशा काही खुबीने वर्णन करून सांगायचे की ऐकता ऐकता श्रोतृवृंद थक्क होऊन जायचा. रामकथा नित्याचीच, सर्वज्ञात, परंतु ती एकनाथांच्या तोंडून ऐकताना विशेष आनंद जाणवायचा. कृपाप्रसाद मिळाल्यासारखे वाटायचे. सीता वियोगाचा आणि प्रभू रामचंद्रांच्या मनस्थितीचे वर्णन करण्याचा प्रसंग येऊन ठेपला. सर्व श्रोत्यांचे लक्ष गिरिजाबाई बसत असलेल्या जागेकडे गेले. ती जागा रिकामीच होती. जेव्हा श्रीखंड येथून अदृश्य झाला तेव्हा तो टेकून बसत असलेल्या खांबाजवळची जागा जशी रिकामी वाटत होती तशीच ही जागा वाटू लागली. एकनाथ म्हणाले, श्रीरामप्रभूंना माहीत होते की प्रत्यक्ष आदिशक्तीला हा असुर रावण स्पर्श करणे शक्य नाही, तर तो पळवून नेणार कसा? सीतेचे मूळ स्वरूप रामाच्या वामंगालाच होते. पळवली होती ती सीतेची छाया, माया. दिसे रामा वेगळी, परिते सबाह्य रामे रचिली, ऐसी देखोनी जनक बाळी, पिटिली टाळी हनुवंते. राम हा ईश्वराचा अवतार, तरी सीताहरणानंतर तो ढसाढसा रडला. त्याने झाडांना, वेलींना, दगडधोंड्यांना सुद्धा मिठ्या मारून विचारले, सांगा माझी सीता कुठे आहे? राम जरी देव होता तरी माणूस म्हणून जन्माला आला होता. मधूनच नाथांचं लक्ष गिरिजाबाईंच्या रिकाम्या जागेकडे जायचं. त्यांचे मन व्याकुळ व्हायचे व ते लगेच निरूपणाला सुरुवात करायचे. तो देव असला तरी त्याला मानवी सुखदुःख सोसणं भाग होतं आणि त्याप्रमाणे भावभावना हेलावणं हा सहज नैसर्गिक भाव होता. बाह्य दिसे हीन दीन, अंतरी दिसे सुप्रसन्न, बाह्य दिसे अतिखिन्न, अंतरी चैतन्य चिन्मात्र ज्योती. पत्नी विरह हा किती व्याकुळ करणारा आहे ते फक्त अनुभवी जाणतील. त्यात सीतेसारखी सद्गुणी पत्नी असेल तर ती रामासारख्या सर्वज्ञ पुरुषालाही रडायला लावते. अर्थात दुःखित होणे हा पतीचा सहज स्वभाव असतो. त्यात कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अत्यंत हळुवारपणे नाथांनी हा सीतावियोगाचा प्रसंग वर्णन केला. कारुण्याने ओथंबलेला हा प्रसंग ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. राम सीतेच्या जागी त्यांना एकनाथ गिरिजाबाई दिसू लागल्या. काळ पाखराचे पंख लावून उडत होता. बघता बघता गिरिजाबाईंचे वर्षश्राद्ध झाले. उद्धवाची मनस्थिती मात्र उपरी झाली होती. गिरिजाबाईंच्या माहेरून आलेला हा उद्धव आता घरची मालकीण गेल्याने संकोचला होता. त्याला इथे राहणे प्रशस्त वाटेना. केवळ रामायणाचे श्रवण अर्धवट सोडायला नको व वर्षश्राद्ध झाल्याशिवाय काही बोलायला नको म्हणून तो गप्प होता. तो हरीला म्हणाला, मी आता परत वैजापूरला जावं म्हणतो. हरिपंडित चटकन म्हणाला, मामा तुला इथे राहण्यात कानकोंडेपणा वाटतो का? अरे आम्ही तुझे कुणीच नव्हे का?
उद्धव अडखळत म्हणाला, असं नव्हे रे हरी, पण ताई. आता पण नाही परंतु नाही. तू बाबांना गुरु मानला आहेस, तेव्हा तुला गुरुगृही राहायला कसलाच संकोच नको, समजलं. आता 65 उलटलेले नाथ म्हणजे त्यांची वृद्धातच गणना. पण त्यांचे आरोग्य चांगले होते, वाणी खणखणीत होती. अधूनमधून औदासीन्य आलं तरी त्यांची चित्तवृत्ती उल्हसित होती. त्यामुळे त्यांचा सहवास हवासा वाटे. त्यांची कीर्तनं प्रवचनं ऐकत राहावीशी वाटत. जनमानसातील त्यांची प्रतिमा वृद्ध झाली नव्हती. त्यांचा नर्मविनोद, मधूनच कोपरखळ्या देऊन बोलणं सारं हवं हवंसं वाटत होतं. आई गेल्यापासून गोदा वारंवार देऊळवाड्यावर येऊ लागली होती. आपल्या वडिलांच्या हाडव्या व संकोची स्वभावाची तिला कल्पना होती. आता आई नाही तेव्हा बाबा आपल्या मनीचे हितगुज कुणाला सांगणार. त्यांना आपल्या सुनेजवळ हवं नको सांगायला संकोच वाटेल. वहिनी तशी सुज्ञ आहे, चतुर आहे, दुसऱ्याचे मन जाणून वागण्यात ती वाकबगार आहे. तरी सासरा आणि सून या नात्यात अंतर आहे. पण मी कन्या आहे, ते माझ्याशी मोकळेपणे बोलतील. त्यांच्या मनाचा भार माझ्या तिथे जाण्याने हलका होईल. म्हणून ती जाती नैवत न चुकता वाड्यावर जायची. एकदा नाथ म्हणाले, अरे हरिभाऊ, आपला मुक्तेश्वर ओवीबद्ध रचना करतो. तू कधी पाहिले आहेस का? काही दिवसांनी तो ग्रंथलेखनही करू लागेल. हा मुलगा घराण्याचे नाव काढणार, नवे नवे ते उज्ज्वल करणार. हरिपंडित म्हणाले, आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवणार हा नातू. नाथ म्हणाले, त्यांचं मुद्गल घराणं ही तोडीस तोड आहे. त्याचे वडील विश्वंभर बुवा बुद्धिमान तर आहेतच, पण कडकडीत वैराग्य पाळणारे सुद्धा आहेत. याशिवाय का त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला? लीला, अगं तुझ्याकडे पाहून मला फार काळजी वाटायची. पण हा तुझा सुपुत्र नक्की तुझे पांग फेडणार. आता माझी काळजी निवारण झाली आहे. उद्धव पाण्याचे घागर घेऊन तेथे आला. त्याला पाहताच हरी म्हणाला, बाबा, हा उद्धव मामा भावार्थ रामायण अर्धवट टाकून परत वैजापूरला जाण्याचा विचार करतो आहे. एकनाथांनी अशा काही नजरेने त्याच्याकडे पाहिले की उद्धव काय समजायचे ते समजला आणि चटकन तिथून निघून गेला. जेवणाची पंगत बसली होती. भाकरी वाढायला आलेल्या सुनबाईला ते म्हणाले, मुली, सासूच्या माघारी घर चांगले सांभाळले आहेस. कुठेही कसलीही उणीव भासत नाही. भाकरीवर लोण्याचा गोळा वाढत कमळाबाई म्हणाली, ईश्य मामनजी, आपलं काहीतरीच. अहो, मी आता लहान का आहे, पण सासूबाई असत्या तर फार आधार वाटला असता. आपण सांभाळून घेता म्हणून बरं. हरी आमटीचा भुरका मारीत म्हणाला, नाहीतरी तुम्हाला कौतुक करायची फारच सवय आहे. साधी भाजी आमटी चांगली झाली तरी तुम्ही कौतुक करता. अहो, मग करायलाच हवे. अरे, पाकसिद्धी म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? त्याला किती व्यवधान ठेवायला लागते. आणि हरी, करणाराने आपला जीव ओतल्याशिवाय या स्वयंपाकाला रुची येत नाही. माझं कौतुक असतं ते त्यासाठी. पण बाबा, सगळी अनुकूलता असूनही रडत राहणारी माणसं काही कमी आहेत. पण तुम्ही स्वभावाने नित्य समाधानी आहात. भातावर दही घेत नाथ म्हणाले, हरी, समाधानी असणं वेगळं आणि समाधानी दिसणं वेगळं, हो ना? हरीचा चेहरा क्षणभर उतरला. अपोषणी घेता घेता त्याला वाटलं, मी बाबांना क्लेश दिले तरी बाबा समाधानी दिसत होते. त्यांची शांती तसूभरही ढळली नव्हती. म्हणजे मुळात ते स्वस्थ शांत नव्हते, तर ते तसा दिसण्याचा प्रयत्न करत होते. ताटापुढे जमिनीवर खरकटी बोटं टेकून ती उलती पालती करीत हरी म्हणाला, बाबा, रामकथा जशी चिरतरुण आहे तसा तुमचा स्वभावही चिरसमाधानी आहे. तुमच्यासारखा पुरुष अपवादात्मकच दिसणार. भानुदासाच्या कुळाचे तुम्ही भूषण आहात. वडिलांची स्तुती करण्याचा प्रसंग त्याने हातचा जाऊ दिला नाही. नाथांनी तृप्तीने डोळे मिटले. ती अन्नब्रह्माची तृप्ती तर होती, पण पुत्राला पित्याबद्दल वाटणारा आदर ऐकून त्या तृप्तीची अनुभूती त्यांना जाणवली. जेवण झाल्यावर गिरिजाबाई त्यांच्यासाठी त्रयोदश गुणी गोविंद विडा लावून देत. पण हल्ली ते स्वतः पानदान पुढे घेऊन विडा तयार करीत. नागवेलीच्या पानांच्या शिरा नखाने नखलीत एकनाथ म्हणाले, हरी, मला हल्ली कंटाळा येतो. मुक्काम हलवावा वाटतो. बाबा, मग कुठे थोडे जाऊन येता का? आंबेजोगाई, परळी वैजनाथ, हवं तर औंढ्या नागनाथापर्यंत जाऊन या. नपेक्षा गंगाकडे कर्नाटकात फेरफटका मारून या. पानावर जायपत्री वेलदोड्याचे दाणे ठेवीत ते म्हणाले, छे रे, आता सारंच पुरे वाटतं.
ही कुडी किती वापरायची, ही खोळ किती राबवायची. हरी एकदम म्हणाला, म्हणजे बाबा, मनात तरी काय आहे तुमच्या? उगाच अशी वैराग्याची भाषा बोलू नका. म्हाताऱ्यासारखं बोललेलं मला नाही आवडणार. विड्याची घडी करून तो तोंडात ठेवीत नाथ म्हणाले, अरे वेड्या, आता मी म्हाताराच नव्हे का? अरे माझी 65 उलटूनसुद्धा वर्ष झालं. नाही नाही बाबा, ती कल्पनासुद्धा सहन होत नाही मला, हरी पंडित म्हणाला. हरी, तू पंडित आहेस, विद्वान आहेस, म्हणून मी समजतो की तू सुज्ञ आहेस. अरे, जे निर्माण झाले ते जाणार, उपजे ते नाशे, हा सृष्टिक्रमच आहे. रामकृष्ण गेले, आचार्य ज्ञानदेवांना जावे लागले, तिथे माझी काय कथा? बोलणं वाढायला नको म्हणून हरी पंडित तेथून उठून गेला. पण त्याच्या जिवारी जबरदस्त घाव बसला. बाबांचे हे बोलणे म्हणजे नजीकच्या भविष्यकाळाचे सांगणे तर नसेल ना, ह्या कल्पनेने तो भयकंपित झाला. ते असेच एकदा गावबाला म्हणाले, अहो बुवा, तुम्ही श्रवण भक्ती किती दिवस करणार? ही रामकथा मीच किती दिवस सांगायची? म्हणजे काय महाराज? गावबा गोंधळून म्हणाला, आता तू आम्हाला रामकथा ऐकव ना. गावबा घाबरून म्हणाला, छे छे महाराज, हे काय भलतंच सांगता? अहो मी वेडा, खुळा, बावळा, मला काय रामकथा सांगता येणार? पोथीचं पान उलटीत नाथ म्हणाले, तू रामकथा सांगू शकणार नाहीस असे म्हणतोस, पण हा तू कोण ह्याचा कधी विचार शिवलाय का तुझ्या मनाला? ते त्याच्याकडे रोखून पाहत पुढे म्हणाले, लक्षात ठेव, तू फक्त निमित्त मात्र आहेस. करता करवता भगवंत आहे. तुला रामकथा सांगायची आहे नव्हे, ती सांगावीच लागणार आहे, समजलास? एकनाथ इतके ठामपणे बोलल्यावर त्यांच्यापुढे बोलण्याची गावबाची प्राज्ञा नव्हती. महाराजांनी प्रश्न टाकला होता, तू कोण? ह्याभोवती त्याचे मन रुंजी घालत होते. मागे एकदा नाथ म्हणाले होते की तू स्वतःच ब्रह्म आहेस, पण ते कसे याचा उलगडा मात्र त्याला झाला नव्हता. महाराजांची आज्ञा मी कसा उल्लंघणार, पण त्यांची आज्ञा मी पाळणार तरी कसा? गावबाच्या मनात धास्तीने प्रवेश केला. शके 1521 विकारी नाम संवत्सराचा माघ महिना उजाडला. या वर्षीचा मार्गशीर्ष पौष तसा नाथांना प्रकृतीच्या दृष्टीने नरम गरमच गेला होता. थंडीचा कडाका असेल त्या दिवशी एकनाथ कानटोपी घालून नाहीतर धाबळी पांघरून प्रवचनास बसायचे. लोकांच्या समजुती खातर ते वैद्यबुवाचे काढे चाटणं घेत होते, पण त्यांना स्वतःला त्यांची आवश्यकता वाटत नव्हती. माघ महिन्यात ते हरी पंडिताला म्हणाले, हरी, आपल्या नित्याचा उत्सव पुढच्याच महिन्यात आला आहे. अरे यंदा गंगाला मूळ धाडून उत्सवाला बोलून घ्या. जावाई पुंडाजी सर्वांना म्हणाव अगत्य या. शिवाय वैजापूरच्या तुझ्या आजोबांच्या मंडळींना पण आमंत्रण धाड. यंदाचा उत्सव थाटात झाला पाहिजे. बाबा, आपण दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणावरच साजरा करतो की. यंदा माझ्या मनात सर्व नातेवाईकांना, आप्तेष्टांना, सगळ्या सोयऱ्यांना आणि तमाम लोकांना बोलवावे असे आहे. अरे हरी, तुला माहीतच आहे की हा फाल्गुन कृष्ण षष्ठीचा दिवस म्हणजे मला गुरु अनुग्रह झाला तो दिवस. हरी, मी आयुष्यभर यथामती यथाशक्ती समाजपुरुषाला माझं जीवन अर्ध्य अर्पण करत आलो. हे सामर्थ्य मला कुठून आलं? माझ्या सद्गुरू माऊलीनं मला दिलं. आता निदान त्या ज्ञानसूर्याला शेवटचं अर्ध्य प्रदान करावं अशी इच्छा आहे, म्हणून नेमका तोच दिवस मी निश्चित केला आहे. शेवटचं अर्ध्य प्रदान? काय बोलता काय बाबा? हरी पंडित व्याकुळतेने म्हणाला. अरे, आता पहिलं तरी ओरडणारा काऊची साद ऐकू येऊ लागली आहे. पुढच्या वर्षीचं कुणी पाहिलं आहे? माझ्या जीवनातला निसटणारा प्रत्येक क्षण आता सुवर्ण क्षण व्हायला हवा. काळाचा घाला सांगून सावरून पडतो का? हरी पंडित तिथून उठून गेला. बाबांचे बोलणे ऐकण्याची जणू त्याच्यात ताकद नव्हती. त्याला वडिलांचे बोलणे सारखे अशुभ सूचक वाटायचे. युद्धकांडाचे 44 अध्याय संपत आले होते. एकदा एकनाथ श्रोत्यांना म्हणाले, आता वयोमानाप्रमाणे आणि प्रकृतिमानाप्रमाणे मला लेखन आणि प्रवचन दोन्ही जमेल असे वाटत नाही. नाही नाही महाराज, भावार्थ रामायण तुम्हीच पुरं करायला हवं तर सावकाश होऊ दे, पण तुम्ही सुरुवात केली आहे त्याची समाप्ती तुम्हीच करायला हवी, काही श्रोते एकनाथांना म्हणाले. देही विदेहता प्राप्त झालेले एकनाथ म्हणाले, बाबांनो, भावार्थ रामायणाची सुरुवात तरी मी कुठे केली आहे? माझ्यावर ते पूर्ण करण्याची जबाबदारी मुळीच नाही.
ईश्वरी प्रेरणेने, गुरुकृपेने व संत सज्जनांच्या इच्छेने माझ्या हातून सुरू झालेला ग्रंथ त्या सर्वांच्या इच्छेनेच पूर्णत्वास जाईल. माणूस गेला तरी कार्य थांबत नाही. मंडळी मनोमनी चरकली. एकनाथांना म्हणायचे आहे तरी काय, असा संभ्रम त्यांना झाला. नाथ म्हणाले, जो देह मी माझा म्हणतो त्यावर तरी माझी सत्ता कुठे असते? हा विषय आपण बरेच वेळा ऐकला आहे, तेव्हा त्याचा विस्तार नको. पण हा ग्रंथ या जडदेहाने लिहिला हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. पण महाराज, हा ग्रंथ कोण पुरा करणार, एवढं कुणाचं सामर्थ्य आहे? तिथे नामजपात रंगलेल्या गावबाकडे अंगुली निर्देशन करून नाथ म्हणाले, हा रामायण लेखनाचा वारसदार आहे. पुढचे रामायण तो लिहील. सर्वांनी गोंगाट केला आणि चेष्टेच्या स्वरात ते म्हणाले, कोण? हा बावळट काय लिहिणार? याला साधा गायत्री मंत्र शुद्ध आणि स्पष्ट म्हणता येत नाही. गावबा थरथर कापू लागला आणि म्हणाला, नाथ महाराज. त्याच्या तोंडून शब्द फुटेना, त्याची बोबडी वळली. एकनाथ शांतपणे म्हणाले, गावबा साधा आहे, भोळा आहे, अडाणी आहे, पण त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा आढळ आहे, प्रबळ आहे. त्या बळावर त्याला आपोआप लेखन सामर्थ्य प्राप्त होईल. नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे, मूर्ख ही तरे भाक माझी. लोक हो, आज मी युद्धकांडाचे 44 अध्याय पुरे केले आहेत. आता 45वा अध्याय गावबाला लिहायला सांगू. मग आपणच पाहाल की माझ्यापेक्षा तो कुठेच कमी नाही. अरे, भावार्थ रामायण वाचणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तर ओळखूसुद्धा येणार नाही की एकनाथ कुठे थांबले आणि गावबाने कुठून सुरुवात केली. गुरुची आज्ञा शिरसावंत्य मानून त्यांचा शुभाशीर्वाद घेऊन गावबाने मोठ्या विश्वासाने 45वा अध्याय लिहून काढला. एकनाथांनी तो सर्वांना वाचून दाखवला. सारा श्रोतृवृंद थक्क झाला. त्यांनी तोंडात बोटे घातली. हे झाले कसे? नाथ म्हणाले, श्रद्धावान लभते ज्ञानम. ही भगवंताची उक्ती सार्थ आहे ना. अहो, या श्रद्धेसाठी वयाची अट नाही, स्त्री पुरुष हा लिंगभेद नाही, उच्च नीच असा भेदभाव नाही, अगर बुद्धिमान अडाणी असा फरकही नाही. निष्ठावंत भाव असणं महत्त्वाचं असतं आणि ती श्रद्धाच आपणास तारून नेते. लोकांनी टाळ्या वाजून आनंदाने गजर केला. भानुदास एकनाथ जनार्दन, एकनाथ पांडुरंग हरी वासुदेव हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. होळी पौर्णिमा झाली आणि एकनाथांचं घर पाहुण्या रावळ्यांनी गजबजलं. भजन कीर्तनाचा जल्लोष उडाला. गावोगावच्या भजनी दिंड्या प्रतिवर्षाप्रमाणे पैठणात येऊन दाखल झाल्या. अमाप अन्नदान होऊ लागले. हा उत्सव म्हणजे साऱ्या पैठण नगरीचा स्वतःचा उत्सव. इथे कोणीही कामचुकारपणा करीत नव्हते, त्यामुळे त्या उत्सवाला उधाण आले होते. एकनाथ शांत चित्त होते. फक्त उद्धव व हरिपंडित धास्तावलेल्या मनस्थितीत होते. या उत्सव समाप्तीची सांगता कशी होणार हे सांगता येत नाही. दोघेही कार्यात मग्न होते, पण त्यांचे चित्त अस्थिर होते. त्यांचे मन वारंवार हेलावत होते व भविष्यात डोकवण्याचा प्रयत्न करत होते. एकनाथ भोगवादी संसारात राहून कमलपत्रवत त्यागी होते. गुरुस्मरणाशिवाय त्यांचा क्षणही वाया गेला नाही. त्यांनी देवगिरीवर असतानाच बालपणीच गुरुचरणावर जन्ममरण अर्पण केले होते. जन्ममरण ज्या व्यासनात्मक लिंगदेहाशी निगडीत असते, तो लिंगदेह गुरुकृपेने केव्हाच भस्मसात झाला होता. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही कधीही मनुष्य प्राण्याचे अहित त्यांनी कल्पनेनेही चिंतले नव्हते. ज्या ज्या अज्ञानी जीवांनी त्यांना शारीरिक मानसिक कष्ट दिले, ते सारे समुद्रवत गंभीरपणे एकनाथांनी पचवले आणि त्यांचा उद्धार केला. असे हे सकल लोकसुहृद, भूतदया वल्लभ, भगवत भक्त शिरोमणी एकनाथ महाराज सगळ्यांच्या गळ्यातले ताईद बनले होते. फाल्गुन वद्य षष्ठीचा दिवस उजडला. तो रविवारचा दिवस होता आणि रवी मीन राशीत होता. एकनाथ महाराजांनी कुलदेवता रेणुका, श्री दत्तात्रेय, विजयी पांडुरंगाची पंचामृती पूजा केली. गुरुपादुकांवर अभिषेक करून षोडशोपचारे पूजा केली. वाड्याबाहेर शेकडो लोक गोळा झाले होते. नैवेद्य दाखवून आरती झाली व जेवणाच्या पंक्ती उठायला सुरुवात झाली. सकाळपासून दगदग झाल्याने एकनाथ आपल्या शयनगृहात विसाव्यासाठी गेले. त्यांना किंचित ग्लानी आली, पण अर्धजागृत अवस्थेत कुणीतरी बोलत असल्याचा त्यांना भास झाला. एक बाई म्हणत होत्या, अगं बाई, नाथ असे निश्चित का पडले आहेत? अहो, कुणाला पाहायला सांगा बाई. मगाशी गंगा म्हणत होती, बाबांना फार श्रम झाले आहेत. दुसरी म्हणाली, अगं बाई, एवढा हा संत पुरुष
तुमच्या आमच्यासारखाच इहलोक सोडून जाणार की काय? कुणाकुणाचे सहज बोलणे हे असे धरबंध नसलेले असंबद्ध असते, त्याला काय करणार? कुणीतरी म्हणाले, काहीतरी अभद्र बोलू नका, चला बघू पंगत वाढायला. एकनाथ कुशी बदलून झोपले आणि मनी हसले. जन्ममरण कुणाच्या स्वाधीन नाही, तशी जन्ममरणाची स्थळेही पूर्वनियोजित असतात. माणूस तिथे आपोआप ओढला जातो. अज्ञानामुळे त्या बाईंना ते विस्मरण झालेले दिसते. पण एका अर्थी बरे झाले. मला तरी मरणाचे स्मरण त्या माऊलीने दिले. एकनाथ प्रसन्न चित्ताने आणि प्रफुल्लित चेहऱ्याने सर्वांना स्वस्त जेवण होऊ द्या म्हणत सांगत पंक्तीतून हिंडू लागले. शेवटची राहिलेली मंडळींची पंगत झाली. मध्यान्हीचा सूर्यनारायण आता ढळायला सुरुवात झाली होती. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.